बीकेसीमधून अनिल परब बोलतात, थेट जाऊया. किस्सा तर असा आहे की सभा तर मनसेची आहे आणि त्या सभेला काल बावनकुळे निमंत्रण द्यायला गेले. आजही आमच्यासमोर प्रश्न आहे, सभा कोणाची आहे, निमंत्रण कोण देते? सभा मनसेची आहे, ज्यांचा एकही उमेदवार नाही आहे. आता मला असं वाटतं त्या सभेची सुरुवात जे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्याबद्दल बोलत होते ती क्लिप दाखवावी आणि त्या सभेला त्याने सुरुवात करावी असं मला वाटतंय. म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं राज ठाकरेबद्दलचं मत काय होतं, राज ठाकरेंचं मोदींबद्दलचं मत काय होतं, या सगळ्या गोष्टींना थोडा उजाळा दिला तर बरं होईल. ममता, अखिलेश किंवा गांधी परिवारातला एखादा सदस्य या सभेला जर उपस्थित राहिला असता तर आणखीन जोरदार. बघा, ही निवडणूक देशभर आहे, प्रत्येक जण आपापल्या निवडणुकांमध्ये बिझी आहे, त्याच्यामुळे सगळेच एका वेळेला येणं शक्य होत नाही. तरी देखील काँग्रेसचे अध्यक्ष येत आहेत, केजरीवाल ज्यांचा हा अनुभव ताजा आहे या सगळ्या यंत्रणांचा, ते येत आहेत, पवारसाहेब आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की जे प्रमुख लोक आहेत तिन्ही पक्षाचे, ते तिन्ही पक्षाचे प्रमुख लोक येत आहेत. काल राज ठाकरे यांनी एक पत्रक काढून आवाहन केलं आहे की काँग्रेसला यावेळी हद्दपार करून टाकावं. याचं कारण त्यांनी दिलं की वडेट्टीवार यांनी ज्या प्रकारे उज्ज्वल निकम यांच्यावर जे आरोप केले त्यावरून त्यांनी हद्दपार करण्याची भूमिका घेतलेली आहे. असं आहे की तेच आता स्वतः हद्दपार झाले. जनरली असं असतं, एक जण हद्दपार झाला तर त्याला असं वाटतं की कोणीतरी आपल्याबरोबर यावं, आपण काय एकटं पडावं, आणि म्हणून जो हद्दपार होतो त्याला असं वाटतं की आपल्याबरोबर कोणीतरी यावं म्हणून कदाचित मागणी केली असेल. सिंचन घोटाळ्याच्या वरनं भाजपनं खरं तर अजित पवारांवरती मोठे आरोप केले होते. मात्र फडणवीसांनी असं म्हटलंय की सिंचन घोटाळ्याचे आरोप खरे होते, मात्र अजित पवार जे आहेत ते त्याच्यात दोषी नाहीत, यंत्रणेने तसाच. अरे वा, लवकर त्यांना शहाणपण सुचलेलं आहे. हे सगळी त्यांची भाषणं ही करताना ज्यावेळेला अजित पवारांना चक्की पिसिंग करत होते तेव्हा त्यांना हे माहीत नव्हतं का? तेव्हा ते मुख्यमंत्री होते, त्यांच्याकडे रिपोर्ट होते आणि सगळं माहीत होतं. पंतप्रधानांसारखा माणूस अजित पवारांवरती आरोप करतो, त्यांना माहीत नाही का अजित पवार आहेत की नाहीत त्याच्यामध्ये? त्याच्यामुळे हे आता सगळं बोलणं हे सगळं कातडी बचावण्यासारखं आहे. आता ते वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ झालेले आहेत, त्यामुळे ते आता तसं बोलत असतील. आजच्या महायुतीची जी सभा आहे याच्याशी